नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कॅन्सर आपलं सर्वांचं 11 एप्रिल 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये स्वागत करतो आहे. डिस्कशन स्टार्ट करूया. पहिली जी महत्त्वाची न्यूज म्हणजे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत की राज्यात टाळेबंदी ही अटळ राहणार आहेत आणि 2-3 दिवसांच्या अंतर्गत ते निर्णय घेतील याच्या विषयात. तर आता बघूया काय ते निर्णय घेत आहेत ते. ठीक आहे. नेक्स्ट, वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थी केवळ कोरोना रुग्णसेवेत व्यग्र, भावी डॉक्टर इतर सेवा अनुभवांपासून वंचित. बेसिकली सांगण्यात असं आलेलं आहे की कोविड-19मुळे सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय की पेशंटची जी संख्या आहे ते वाढत चालली आहे आणि आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये जे डॉक्टर्सची संख्या आहे ते तेवढी जास्त नाही आहे की ते प्रत्येक पेशंटला टॅकल करू शकतात. मग आता त्याच्यावरती उपाय काय? मग जी विद्यार्थी सद्यस्थितीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये शिकत आहेत, मग त्यांना आता एम्प्लॉय केलं गेलं आहे की त्यांनी कोविड-19चे जे काही केस येत आहेत त्याचा अंतर्गत सेवा द्यावी. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे की जी मुलांना वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये ॲज अ स्टुडंट काम केलं पाहिजे ते आता एक मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणून काम करत आहेत. काम करणे हे योग्यच आहे, परंतु ते फक्त आणि फक्त कोविड-19साठी काम करत आहेत. ठीक आहे. जे काही कोविड-19चे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काम करत आहेत. मग त्यामुळे जे इतर वैद्यकीय सेवा आहेत त्यांचा अनुभवापासून ते वंचित राहत आहेत. ओके. तर हे इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जर आपल्याला भावी डॉक्टरांची पिढी घडवायची असेल तर त्यांना प्रत्येक आजाराची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे. फक्त कोविड-19ची माहिती दिली तर तेवढं काय पुरेसा राहणार नाही आहे. ओके. पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे जावा बेटाला भूकंपाचा धक्का. आता या न्यूजच्या माध्यमातून आपण आपला एक महत्त्वाचा टॉपिक अर्थातच अर्थक्वेक, भूकंप ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तर आपण इथे आज अर्थक्वेक हा अख्खा जो टॉपिक आहे त्याला कवर करणार आहोत. ठीक आहे. चला मग सुरुवात करूया. सर्वात पहिलं अर्थक्वेक म्हणजे काय? तर अर्थक्वेक म्हणजे धरतीची जी सपाटी आहे अर्थात पृथ्वीची जी सपाटी आहे त्याच्या अंतर्गत कंपन होणे. ओके. अर्थक्वेक जे आहेत ते 2 कारणामुळे असू शकतो. सर्वात पहिला जे असतो ते म्हणजे नैसर्गिक, ज्याला आपण नॅचरल म्हणतो. ठीक आहे. नॅचरल कॉजेस असतात. आणि दुसरं जे असतात ते असतात मॅनमेड, म्हणजे मानवी कृत्यामुळे सुद्धा अर्थक्वेक हा येऊ शकतो. नॅचरल अंतर्गत काय काय दुसरे टाईप्स आहेत ते आपण बघणारच आहोत आणि मॅनमेड्स अंतर्गत कुठले टाईप्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु लक्षात ठेवा की जेव्हा पण आपल्याला विचारलं गेलं किंवा भूकंपाचं वर्गीकरण करा तर भूकंप 2 प्रकारे वर्गीकृत केला जाऊ शकतो. पहिला म्हणजे नैसर्गिक कारणामुळे येणारा भूकंप आणि दुसरं मानवी कृतीमुळे होणारा भूकंप. ठीक आहे. आता जे भूकंपाची तरंग असतात, ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो भूकंप आला तर भूकंप आला म्हणजे काय, तर धरतीमध्ये कंपन आली. मग जेव्हा धरतीवरती कंपन येतं तेव्हा तिथे तरंग निर्मिती होते. ठीक आहे. आणि त्या तरंगांना आपण म्हणतो सिस्मिक वेव्ह. ओके. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? सिस्मिक वेव्ह. आता सिस्मिक वेव्ह जे उद्भवत आहेत त्याला मोजण्यासाठी आपण सिस्मोग्राफ म्हणून एक उपकरण उपयोगात आणतो. ठीक आहे. सिस्मोग्राफ कसं असतो ते मी तुम्हाला सांगतो. बघा इथे एक अशी एक मिनटं, एक अशी नीडल असते. ठीक आहे. नीडल असते आणि त्याचा खाली पेपर असतो, तो कंटिन्युअसली रोल होत असतो. ओके. जर भूकंप आलेला असेल तर ती नीडल जी आहे ती अशा प्रकारे असेल तर अशी तिथे कंपन वगैरे दाखवते. ठीक आहे. भूकंप झालेला असेल तर. ओके. अशी जर कंपनं तुम्हाला त्या पेपरवरती दिसली म्हणजे त्या क्षेत्रामध्ये काय आलं आहे? भूकंप आलेला आहे. ओके. आणि तो जो उपकरण असतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण सिस्मोग्राफ म्हणतो. ओके. आता आपण अर्थक्वेकचे टाईप्स बघून घेऊ. सर्वात पहिला असतो ते म्हणजे फॉल्ट झोन. ठीक आहे. आता फॉल्ट झोन म्हणजे काय, तर सर्वात पहिलं फॉल्ट काय असतो ते लक्षात घ्या. आपण इथे फॉल्ट बघून घेऊ. ठीक आहे. हे बघा, जेव्हा आपण पृथ्वीचा जो बाह्य आवरण आहे, ठीक आहे, ज्याला आपण क्रस्ट म्हणतो, आणि त्याचं म्हणजे पण स्पेसिफिक जर आपण म्हटलं तर लिथोस्फिअर. ठीक आहे. लिथोस्फिअर जे बाह्य आवरण असतो त्याच्या अंतर्गत खूप सारे प्लेट्स असतात. ओके. हे जे प्लेट्स आहेत ते 2 प्रकारचे असतात. एकला आपण मेजर प्लेट्स म्हणतो आणि दुसऱ्याला आपण मायनर प्लेट्स म्हणतो. ठीक आहे. मेजर प्लेट्सची संख्या किती? 7 आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जे प्लेट्स असतात ना, ते प्लेट्स जे असतात ते पृथ्वीच्या सपाटीवरती रोल करत असतात. ओके. आणि त्यांचा अंतर्गत जर कधी टेन्शन आला किंवा कंप्रेशन आला तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते जे लेयर आहे ज्याला आपण क्रस्ट म्हणतो आहे त्याच्यामध्ये घर्षण निर्माण होतो. ओके. आता बघा, एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की टेन्साईल फोर्स आला. ठीक आहे. हे बघा, इथे टेन्साईल फोर्स आहे. अपोजिट डिरेक्शनमध्ये लागणारा फोर्सला आपण काय म्हणतो? टेन्साईल फोर्स म्हणतो. ओके. आता जेव्हा की आपण टेन्साईल फोर्स आला तर त्याच्यामुळे काय झालं, तर त्याच्यामुळे जे
पृथ्वीची सपाटी होती त्याच्या अंतर्गत भेद निर्माण झाला. ओके, हे बघा, हे इथून तुटली आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे एखादा पोर्शन कुठलाही असू शकतो तर तो एखादा पोर्शन वर येऊ शकतो किंवा एखादा पोर्शन खाली जाऊ शकतो. ओके, हे त्याचे इम्पॅक्ट आहेत. आणि इथे जे दरी निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण फॉल्ट म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, त्याला आपण फॉल्ट म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता फॉल्ट जे असतात ते 2 प्रकारचे असू शकतात, म्हणजे 3 प्रकार ॲक्च्युली आपण म्हटलं गेलं तर फॉल्ट जे असतात ते 3 प्रकारचे असू शकतात. आता हे 3 प्रकार जे आहेत ते त्याच्यावरती लागणाऱ्या फोर्सेसवरती डिपेंड करतात. म्हणजे ते एक्सटेन्सिव्ह असतील, कंप्रेशन असेल किंवा ट्रान्सफॉर्म असेल. ठीक आहे, एक्सटेन्शन असेल ज्याच्यावरती टेन्साईल फोर्सेस लागतात, कंप्रेसिव्ह असतात ज्याच्यावरती आपण कंप्रेसिव्ह फोर्स लागतो. ठीक आहे, दबाण आपण ज्याला म्हणतो, कंप्रेस करतो त्याला आपण. आणि ट्रान्सफॉर्म असतो जे पॅरलली मूव्ह करतात. ओके, एकमेकांना पॅरलल मूव्ह करतात. हे बघा, हे अपोजिट डिरेक्शनमध्ये. ओके, आणि हे पॅरलल मूव्ह करतायत. क्लिअर. आता पुन्हा जाऊया आपला. तर फॉल्ट झोन काय असतो ते आपण बघून घेतला. आता फॉल्ट झोनचं अंतर्गत काय होते तर आपण बघितलं की एनर्जीची निर्मिती होते. ठीक आहे, हे प्लेट्स जे असतात ते कंटिन्युअसली आपलं जे बाह्य सपाटी आहे त्याच्यावरती मूव्ह करत असतात. पृथ्वीची बाह्य सपाटी आहे तिथे, आणि त्याच्या अंतर्गत कधी कधी काय होतं, फोर्सेस निर्माण होतात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की अंतरंगमध्ये खूपच एनर्जी स्टोअर आहे. ठीक आहे, आपण म्हणतो की आपलं पृथ्वी जी आहे, ठीक आहे, तर पृथ्वीच्या अंतर्गत कोर येतो, मेंटल येतो आणि क्रस्ट येतो. ओके, आता जे कोर आहे, कोरच्या अंतर्गत कोर पण 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. एक लिक्विड आहे आणि जे इंटरनल आहे तो सॉलिड आहे. आणि खूपच मोठ्या प्रमाणात जे उष्णता आहे ते पृथ्वीचा गर्भामध्ये समाविष्ट आहे. आणि त्यामुळे काय होते, कधी कधी ते ऊर्जा जी आहे ते बाहेर येते, आणि बाहेर येते तर बाहेर येण्यासाठी काय करते, फोर्स लावते. फोर्स कुठे लागणार आहे तर पृथ्वीच्या सपाटीवरती, आणि त्याच्यामुळे काय होते, एनर्जी निर्मिती होते. ओके, आणि इथे फॉल्ट्स वगैरे निर्माण होतात. सेकंड जे आहे ते आहे टेक्टोनिक अर्थक्वेक. आता टेक्टोनिक अर्थक्वेक जो आहे, टेक्टोनिक अर्थक्वेक कशामुळे होतो तर ते आपण बघितलं की जे प्लेट्स असतात, ठीक आहे, आपलं जे पृथ्वीचं जो बाह्य आवरण आहे त्याच्या अंतर्गत जे प्लेट्स असतात ते प्लेट्सचा एकामेकावरती घर्षण होण्यामुळे हे टेक्टोनिक अर्थक्वेक निर्माण होतात. ओके, आणि टेक्टोनिक अर्थक्वेकसाठी जे एनर्जी असते ते आपल्याला पृथ्वीच्या गर्भातून भेटते. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचा जो कोर आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. इनर कोर जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये आहे, आउटर कोर जो आहे तो लिक्विड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, इनर कोर जो आहे म्हणजे एकदम मधला जो कोर आहे तो सॉलिड स्टेटमध्ये आहे, परंतु त्याचा बाहेरचा जो आउटर कोर आहे तो काय आहे, तो लिक्विड स्टेटमध्ये आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यावरती येतो मेंटल. ओके, आणि मेंटलचा वरती येतो आपला क्रस्ट. ओके, आणि क्रस्टची जे बाहेरची जे आवरण असते, थोडीशी अशी जे थिकनेस असते ना बाहेरची, त्याला आपण म्हणतो लिथोस्फिअर. ओके, त्याला आपण काय म्हणतो, लिथोस्फिअर. हे बघा इथे. क्लिअर. चला पुढे आपण, अच्छा, क्रस्ट बाहेरचा जो हे आहे आपला क्रस्ट आहे, क्रस्टमध्ये पण 2 भाग असतात, तुम्हाला माहिती आहे ना. जे पृथ्वीवरील म्हणजे समुद्र सपाटी जी असते ती सीमापासून बनलेलं असते. ओके, आणि जी जमीन असते ते सियालपासून बनलेली असते, म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम, इथे सिलिका आणि मॅग्नेशियम. ओके, पुढे बघूया. चला पुढे आहे आपल्याला व्हॉल्केनिक अर्थक्वेक. व्हॉल्केनिक अर्थक्वेक काय असतं तुम्हाला सर्वांना माहिती असेल, नसेल माहीत तर मी तुम्हाला सांगतो. बघा काय असते माहिती आहे का, आपल्याला माहिती आहे व्हॉल्केनोस काय असतात. ठीक आहे, ज्वाळामुखी आपण ज्याला म्हणतो. ज्वाळामुखी काय करते, ज्वाळामुखीमधनं काय होते तर इथे अशी एक वेंट असते. ओके, आणि भूगर्भातनं जे काही लावारस आहे ते या वेंटच्या माध्यमातून बाहेर निघतो. आता जेव्हा हा लावारस वेंटच्या माध्यमातून बाहेर निघतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी जी असते ते सुद्धा बाहेर येते, आणि ते काय करते माहिती आहे का, की ते कंपनं आणतात आपलं पृथ्वीच्या सपाटीवरती. म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात जर ज्वाळामुखीचा उद्रेक झालेला असेल, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर येते, तर आपल्याला माहिती आहे एनर्जी खूप सारे फॉर्म्स असतात, आणि ते एनर्जी डिरेक्टली पृथ्वीची सपाटी असते त्यालासुद्धा इम्पॅक्ट करते, आणि पृथ्वी सपाटीमध्ये काय निर्माण होते, कंपन निर्माण होते, आणि त्याला आपण काय म्हणतो तर व्हॉल्केनिक अर्थक्वेक म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट असतो ह्युमन इंड्यूस अर्थक्वेक. म्हणजेच आता 3 आपण कारणं जे बघितले ती आता होते नॅचरल, आपण म्हणजे नैसर्गिक कारणं बघितली होती. ठीक आहे, आता जो चौथा कारण आपण बघणार आहोत ते मानवनिर्मित कारण आहे. आता मानवाची कुठली अशी कृती आहे ज्याच्यामुळे भूकंप जे आहे ते त्याची निर्मिती होते, तर सर्वात पहिलं म्हणजे मायनिंग ॲक्टिव्हिटी. ओके, आपण जे मायनिंग करत असतो ना, तर मायनिंग केल्यामुळे काय असतो, आता हे बघा, हे आपली पृथ्वीची सपाटी आहे. ठीक आहे, आता इथून आपण मायनिंग करत गेलो आणि खालचा जो मास होता ते आपण बाहेर काढून टाकला. आता इथे काय क्रिएट झालं, इथे व्हॅक्यूम क्रिएट झालं की नाही, मग आज उद्या काय होते, जमिनीचा जर भार वाढला तर ते कोलॅप्स होणार खाली.
ठीक आहे. आणि कोलॅप्स झाल्यामुळे काय होणार, तर तिथे पृथ्वी सपाटीवरती कंपनं निर्माण होणार. ओके. किंवा जे काही मायनिंग ॲक्टिव्हिटी भूगर्भामध्ये चालू असते, मुंबई मेट्रोचं एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. मुंबई मेट्रो जे आहे त्याच्या अंतर्गत आपण काय करतो आहे, तर जी आपली रस्त्याची सपाटी आहे त्याच्या खाली आपण भुयारी खोदतो आहे, बरोबर. मग भुयारी खोदण्यासाठी जे काही मशीन वापरले जाते ना, त्याच्यामुळे सपाटीवरती राहणारी जे काही घरं आहेत ना, त्याच्या अंतर्गतसुद्धा कंपन होतं आहे. तर याला आपण काय म्हणतो, हे सर्व जे आहेत ते मायनिंग तुम्ही समजलं की मेटल काढण्यासाठी आपण जे विस्फोट वगैरे करतो त्याच्यामुळे सुद्धा कंपनं निर्माण होतात. आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याला मायनिंग ॲक्टिव्हिटीमुळे होणारा भूकंप म्हणतो. ठीक आहे. तसंच आपण जमीन खोदली आणि तिथे व्हॅक्यूम क्रिएट झालं, कधी जमीन बसली तर त्याच्यामुळे सुद्धा कंपन येऊन जाईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो असतो तो म्हणजे आपण जे काय म्हणतो त्याला, डॅम्स असतात ना, डॅम्स. ठीक आहे. डॅम्स जे असतात ते डॅम्स खोदतो आपण, बरोबर. आणि डॅम्स खोदल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तर पृथ्वीवरती एक आयसोस्टॅसी ठीक आहे, आयसोस्टॅसिस ही कंडिशन असते. अर्थातच काय, समजा ही पृथ्वीची सपाटी आहे, ठीक आहे, आणि इथे त्याचं मास आहे. प्रत्येक जागेवरती हा जो मास आहे ना ते त्याचा प्रमाणात असतो. आता कधी कधी आपण काय करतो, आपल्याला खोदायचं आहे डॅम, ठीक आहे, किंवा रिझर्वायर बनवायचं, लेक वगैरे बनवायचं आहे, तर आपण इकडची माती काढून टाकली. आता माती काढल्यामुळे काय झालं, तर इथे सर्व पाणी जे आहे ते पाणीचं संचलन झालं. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पाण्याची जी डेन्सिटी असते, पाण्याची डेन्सिटी हा माती डेन्सिटीपेक्षा जास्त असते. मग इथे काय झालं, इथे प्रेशर वाढला. ठीक आहे. आणि प्रेशर वाढल्यामुळे काय झालं, तर आयसोस्टेसिसची जी आधी कंडिशन होती, ठीक आहे, आयसोस्टेसी म्हणजे काय, प्रमाणात प्रत्येक जागेवरती योग्य प्रमाणात फोर्स लागत होता, परंतु आता ती सिच्युएशन आहे तो मिसबॅलन्स झाली आहे आणि त्याच्यामुळे कंपन व्हायला सुरुवात होते. ओके. नेक्स्ट, आता अर्थक्वेक जे होत आहेत, ओके, तर अर्थक्वेकचा डेप्थ अनुसार म्हणजे किती किलोमीटर अंतर्गतमध्ये अर्थक्वेक होतो आहे त्याच्यानुसार त्याला 3 भागामध्ये आपण वर्गीकृत केलेलं आहे. आता सर्वात पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो शॅलो अर्थक्वेक. शॅलो अर्थक्वेक जे आहेत ते 0 ते 70 किलोमीटर एवढा जमिनीच्या सपाटीपासून 0 ते 70 किलोमीटर एवढा अंतरावरती त्याची सुरुवात होते. आता सुरुवात कशी होते ते सुद्धा आपण बघून घेऊ. बघा ही डायग्राम. ठीक आहे. जे काही अंतरंग आहे पृथ्वीचा तिथे याची सुरुवात होते. अंतरंग म्हणण्यापेक्षा जी जमिनीची सपाटी आहे, ठीक आहे, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो, तिथे मोस्टली भूकंप आपल्याला बघायला भेटतात. भूकंप जिथून सुरू होतो त्याला फोकस म्हटलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना, हा प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. भूकंप जिथून सुरू होतो त्याला आपण फोकस म्हणतो. आणि पहिल्यांदा ज्या क्षेत्रावरती भूकंपाचे कंपनं आपल्याला महसूस होतात, ठीक आहे, त्याला आपण एपिसेंटर म्हणतो. जमिनीच्या सपाटीवरती पहिल्यांदा जिथे आपल्याला भूकंपाचे जे काही तरंग आहे त्याचा अहसास होतो त्याला आपण एपिसेंटर म्हणतो. ओके. आणि हे बघा, हे कसं फॉल्ट निर्माण झालेलं आहे इथे. ठीक आहे. जेव्हा पण सपाटीवरती टेन्साईल किंवा कंप्रेसिव्ह फोर्स किंवा ट्रान्सफ्युजन फोर्स लागेल तेव्हा ही फॉल्टची निर्मिती होते. ओके. चला पुन्हा येऊया. हां, तर पृथ्वीच्या सपाटीपासून किती अंतरावरती भूकंपाची निर्मिती झाली त्याचा अनुसार आपण त्याचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. 0 ते 70 किलोमीटर पृथ्वी सपाटीपासून अंतरावरती जर भूकंप झालेला असेल तर त्याला आपण शॅलो अर्थक्वेक म्हणूया. 70 ते 300 किलोमीटर दरम्यान झालेला असेल तर त्याला आपण इंटरमिडियरी अर्थक्वेक म्हणूया. आणि 300 ते 700 किलोमीटर दरम्यान झालेलं असेल तर त्याला आपण डीप अर्थक्वेक म्हणूया. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट एक कन्सेप्ट येतो ते म्हणजे वडाटी-बेनियॉफ झोन. ठीक आहे. काय बरं, वडाटी-बेनियॉफ झोन. आता वडाटी-बेनियॉफ झोन काय असते ते मी तुम्हाला आधी सांगतो. बघा, पृथ्वीवरती जे आपल्याला माहिती आहे की एक तर भूभाग आहे, ठीक आहे, एक भूभाग आहे आणि दुसरा समुद्र भाग आहे. ओके. आता पृथ्वीचा जो बाह्य सपाटी आहे ते बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की 7 मेजर प्लेट्समध्ये डिवाईड झालेली आहे आणि बाकी मायनर प्लेट्ससुद्धा आहे. ठीक आहे. आता हे जे प्लेट्स असतात ना, तर ते प्लेट्स असतात ते एकामेकाशी संलग्न असतात आणि ते एकामेकाशी जुळून चाललेलं असतात पुढे. ठीक आहे. त्यांचा नेहमी आपल्याला मुवमेंट बघायला भेटतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की समुद्राचा खाली जी काही प्लेट्स असतात ना ते हेवी असतात. ओके. ते काय असतात, हेवी असतात. आणि भूभागची जी प्लेट असते, भूभाग इथे मी लिहितो, ठीक आहे, भूभागची जी प्लेट असते ते लाईट असतात, म्हणजे वजनाने कमी असतात असं आपण म्हणतो. ओके. समुद्राचा खालची जी काही प्लेट असतात ते हेवी असतात आणि भूभागची जी प्लेट असते ते लाईट असते. आता जेव्हा केव्हा आपण हे प्लेट्स एकामेकांमध्ये मर्ज व्हायला सुरुवात करतात, ठीक आहे, तर समुद्राची जी प्लेट्स असतात
ओके, समुद्राची प्लेट्स जी असतात ते भूभागच्या प्लेटच्या खाली जातात. ओके, समुद्राची जे प्लेट आहेत ते भूभागच्या प्लेटच्या खाली जातात आणि हा जो एरिया आहे ना, इथे आपल्याला फोल्ड माउंटेन आणि व्हॉल्केनिक माउंटेन बघायला भेटतात. काय बघायला भेटतात? फोल्ड माउंटेन आणि व्हॉल्केनिक माउंटेन. ठीक आहे. आता इथे खाली गेल्यानंतर ही जी समुद्राची जी प्लेट आहे ते भूभागाची प्लेटच्या खाली गेली आणि हा जो झोन बनतो ना, याला आपण बेनिऑफ झोन म्हणतो. ठीक आहे. समुद्राची जी प्लेट होती, ओके, ते भूभागाची प्लेटच्या खाली जाते. का? कारण ती हेवी आहे. ओके, आणि खाली गेल्यानंतर इथे जे काय म्हणतो ते, हा जो झोन असतो त्याला आपण बेनिऑफ झोन म्हणतो. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा पण समुद्र प्लेट आहे ते जे भूभागाची प्लेटच्या खाली जाते, तर इथे जे ट्रान्झिशन झोन असतो ना, तिथे आपल्याला फोल्ड माउंटेन आणि व्हॉल्केनिक माउंटेन्स बघायला भेटतात. का बरं व्हॉल्केनिक माउंटेन बघायला भेटतात? तर हा जो इथे जो बेनिऑफ झोन आहे ना, ठीक आहे, बेनिऑफ झोन आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतो. मग हा जे प्लेटमधले जे खडक आहेत ना, त्यांचं पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू होऊन जाते. ठीक आहे, सपाटीवरती ते सॉलिड असतात, परंतु एकदा बेनिऑफ झोनमध्ये गेल्यावरती काय होतात, ते लिक्विफाय होतात आणि लिक्विफाय झाल्यानंतर इथून ते पुन्हा वरती यायला सुरुवात करतात वेंट्सच्या माध्यमातून आणि वरती आपल्याला व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतात. काय बघायला भेटतात? व्हॉल्केनिक्स ॲक्टिव्हिटीज. ओके, तर इथे जे सबमर्जन झोन असतो, ओके, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण बेनिऑफ झोन म्हणतो किंवा वडाटी बेनिऑफ झोन म्हणतो. ओके, तर आय होप तुम्हाला हे सर्व क्लिअर झालेलं आहे करणं. आता इथे बघा, हे एक रिंग ऑफ फायर आहे. रिंग ऑफ फायर म्हणजे बेसिकली इथे ही एक पॅसिफिक प्लेट आहे. ठीक आहे, कुठली प्लेट आहे? इथे पॅसिफिक प्लेट आहे. पॅसिफिक प्लेट झाली. ठीक आहे, आणि इथे जी आहे ही युरेशियन प्लेट आहे. हे बघा, युरेशियन प्लेट आहे. आता पॅसिफिक प्लेट जी आहे ती युरेशियन प्लेटचा खाली जात आहे. का बरं? कारण आपल्याला माहिती आहे की समुद्राची जी प्लेट असते ती हेवी असते आणि भूभागाची जी प्लेट असते ती लाईट असते. मग जेव्हा ही पॅसिफिक प्लेट हे युरेशियन प्लेट्सच्या खाली जातं आहे, त्यामुळे काय मी तुम्हाला सांगितलं, एकतर फोल्ड माउंटेन क्रिएट होणार आणि तिथे व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटी बघायला भेटते. आणि व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटी बघायला भेटते कुठे कुठे? तर हे जे काही बॉर्डरिंग एरियाज आहेत ना, तुम्हाला इथे दिसत आहेत ना रेड डॉट्सने, तिथे आपल्याला प्रत्येक जागेवरती व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीज बघायला भेटते. आणि म्हणूनच हा जो अख्खा एरिया आहे त्याला आपण रिंग ऑफ फायर म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? रिंग ऑफ फायर म्हणतो. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे बघा, इथे सुद्धा नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, इथे साऊथ अमेरिकन प्लेट आहे आणि हे जे पॅसिफिक प्लेट आहे ते या नॉर्थ अमेरिकन आणि साऊथ अमेरिकन प्लेटच्या खाली जात आहे. आणि त्याचमुळे इथे वरती जे बनत आहेत त्यांना आपण रॉकीज माउंटेन म्हणतो, जे एक फोल्ड माउंटेन आहे. ठीक आहे, आणि खाली जे बनत आहेत त्यांना आपण एंडीज म्हणतो. एंडीजसुद्धा काय आहेत? फोल्ड माउंटेन आहेत आणि इथेसुद्धा आपल्याला व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतात. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून मी तुम्हाला थोडंसं इथे क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. बघा, जेव्हा केव्हा पण सरफेस प्लेट, ठीक आहे, सरफेस प्लेट आणि सरफेस प्लेट एकमेकांशी मिळतात, ठीक आहे, दोन्ही सरफेस प्लेट आहे, ते एकमेकांशी जेव्हा केव्हा पण मिळेल तेव्हा तिथे फोल्ड माउंटेन क्रिएट होतात. ठीक आहे, फोल्ड माउंटेन क्रिएट होतात आणि याचा बेस्ट एक्झाम्पल आहे तो आपला हिमालया. हिमालया काय आहेत? तर हिमालया फोल्ड माउंटेन आहे. ओके, आता सेकंड लक्षात ठेवा की जेव्हा पण एक कोस्टल प्लेट, ठीक आहे, म्हणजे आपलं हे सी प्लेट, ठीक आहे, समुद्री प्लेट आणि इथे एक सरफेस प्लेट, ठीक आहे, सी प्लेट आणि सरफेस प्लेट एकमेकाशी जेव्हा पण मिळेल तेव्हा तिथे तुम्हाला फोल्ड माउंटेन बघायला भेटेल प्लस व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतात. ठीक आहे, व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटी बघायला भेटतात. सरफेस प्लेट असेल तर फक्त फोल्ड माउंटेन, एक सी प्लेट आणि दुसरी सरफेस प्लेट असेल तर फोल्ड माउंटेन प्लस व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटी. आणि जर दोन्ही सी प्लेट असतील, ठीक आहे, दोन्ही सी प्लेट्स असतील, सी प्लेट्स असतील दोन्ही, तर तिथे आपल्याला फक्त आणि फक्त व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीज बघायला भेटते. काय? फक्त आणि फक्त व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीज बघायला भेटते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे डिस्टिंग्विश जे आहे ते लक्षात ठेवा. क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. तर रिंग ऑफ फायर बघितलं आपण. आता आपण बात करणार आहोत मेजरमेंट ऑफ द अर्थक्वेक. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की अर्थक्वेकच्या अंतर्गत जे काही तरंग निर्माण होतात त्याला आपण सिस्मिक वेव्ह म्हणतो आणि ते मोजण्यासाठी आपण सिस्मोग्राफी किंवा सिस्मोमीटर हे इन्स्ट्रुमेंट यूज करतो. ओके, आता लक्षात ठेवा की अर्थक्वेक जे आहेत त्याला आपण एकतर मॅग्निट्यूडमध्ये आणि दुसरा इंटेन्सिटीमध्ये मोजू शकतो. ठीक आहे, जे मॅग्निट्यूड आहे म्हणजे त्याची क्षमता आहे, तर मॅग्निट्यूड मोजण्यासाठी आपण रिक्टर स्केल वापरतो आणि रिक्टर स्केलवरती नंबर असतात 0 ते 10.
हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो ना का, की रिक्टर स्केल जे आहे तो किती आपल्याला किती मॅग्निट्यूड दाखवतो. ठीक आहे, तर 0 ते 10 याच्या अंतर्गत हे आपल्याला मॅग्निट्यूड दाखवते. आणि हे एक लॉगरिथमिक स्केल आहे का, लॉगरिथमिक स्केल आहे. आता लॉगरिथमिक स्केलचा अर्थ काय झाला, तर जेव्हा मी 0 ते 1 पर्यंत जातो, ठीक आहे, तर याच्या अंतर्गत 10 युनिट्सचा फरक पडतो. ठीक, किती युनिटचा फरक पडतो, 10 युनिटचा फरक पडतो. हा लॉगरिथमिक स्केलचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. त्यानंतर जे इंटेन्सिटी असते, इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी आपण मर्कली स्केलचा यूज करतो. ओके, आणि मर्कली स्केलवरती जे मॅग्निट्यूड असतात, मर्कली स्केलवरती जे युनिट असतात ते 1 ते 12 पर्यंतचे असतात. आणि इथे किती, 0 ते 10, आणि मर्कली स्केलमध्ये 1 ते 12. ओके, इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट आपण बघणार आहोत थोडंसं माहिती सिस्मिक वेव्हविषयी. तर लक्षात ठेवा, सिस्मिक वेव्स जे असतात ते 3 टाईपचे असतात. ठीक आहे, सर्वात पहिलं पी वेव्ह एक असते, त्यानंतर दुसरी एस वेव्ह असते, आणि तिसरी जी असते ती असते सरफेस वेव्ह. ठीक आहे, तिसरी इथे लिहिली गेली नाही, पण तिसरी जी असते ती असते सरफेस वेव्ह. ओके, पी वेव्ह जी असते त्याला आपण प्रायमरी वेव्हसुद्धा म्हणतो, आणि प्रायमरी वेव्ह जे असतात ते साऊंड वेव्हसारखे बिहेव करतात. ओके, आता साऊंड वेव्हसारखी बिहेव करते म्हणजे काय, तर साऊंड वेव्स आपल्याला माहिती आहे की ती लॉन्जिट्युडनल वेव्स असतात. ठीक आहे, 2 टाईपचे वेव्ह असतात, एक लॉन्जिट्युडनल असते आणि दुसरी ट्रान्सवर्स वेव्ह असते. ओके, ही झाली ही ट्रान्सवर्स वेव्ह झाली, आणि दुसरी असते ती लॉन्जिट्युडनल वेव्स असतात. ट्रान्सवर्स वेव्समध्ये आपल्याला क्रस्ट आणि ट्रफ बघायला भेटतो. ठीक आहे, खालचा जो असतो त्याला आपण ट्रफ म्हणतो, वरचा जो असतो आपण क्रस्ट म्हणतो. आणि जी आपली लॉन्जिट्युडनल वेव्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला कंप्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन बघायला भेटतो. ओके, अर्थातच कंप्रेशन आणि एक्सपान्शन बघायला भेटते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर पी वेव्ह जी आहे ते साऊंड वेव्हसारखी वर्क करते. अर्थातच ते काय, ती कशा प्रकारची वेव्ह आहे, तर ती पॅरलल वेव्स आहेत. ठीक आहे, पॅरलल वेव्ह आहे, आणि ते गॅस, लिक्विड आणि सॉलिड मटेरियलमधनं पास होते. ओके, अर्थातच पी वेव्हचा जो शॅडो झोन आहे, पी वेव्हचा जो शॅडो झोन आहे, ठीक आहे, चला शॅडो झोन आपण नंतर बघूया. ओके, सध्या स्थितीमध्ये लक्षात ठेवा की पी वेव्ह जी आहे ते गॅस, लिक्विड आणि सॉलिड मटेरियलमधनं पास होते. ओके, एस वेव्हच्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, एस वेव्ह जी आहे तिला आपण सेकंडरी वेव्हसुद्धा म्हणतो, आणि ते ट्रान्सवर्स प्रकारची वेव्ह आहे. अर्थातच त्याच्या अंतर्गत आपल्याला क्रस्ट आणि ट्रफ बघायला भेटतो. ओके, आणि एस वेव्हची एक खासियत अशी की एस वेव्ह फक्त आणि फक्त सॉलिड मटेरियलमधनं पास होते. ठीक आहे, एस वेव्ह काय आहे, फक्त आणि फक्त सॉलिड मटेरियलमधनं पास होते ते. ओके, चला थोडीशी माहिती मी तुम्हाला इथे पी वेव्ह आणि एस वेव्ह विषयी देऊन टाकतो. बघा, पी वेव्ह जी असते तर पी वेव्ह मी तुम्हाला जसं सांगितलं की ते पॅरलल वेव्स असतात. ओके, अर्थात त्याच्या अंतर्गत आपल्याला एक्सपान्शन आणि कंप्रेशन बघायला भेटतो. ओके, एस वेव्ह जे असतात, एस वेव्ह ट्रान्सवर्स प्रकारची वेव्ह असतात. एस वेव्ह जे असतात ते काय असतात, एस वेव्ह ट्रान्सवर्स प्रकारची वेव्ह असतात. ओके, तर त्याच्या अंतर्गत आपल्याला क्रस्ट आणि ट्रफ बघायला भेटतो. ओके, पी वेव्ह जे आहेत त्यांना आपण लव वेव्हसुद्धा म्हणतो. ओके, आणि एस वेव्ह जे आहेत त्यांना रेले वेव्हसुद्धा म्हटलं जातं. हे बघा, एस वेव्ह इथे एक रेलेसारखं म्हणजे एक सर्कलसारखं क्रिएट करतात. ठीक आहे, म्हणून त्यांना आपण रेले वेव्ह म्हणतो, आणि इथे आपल्याला या प्रकारची मुवमेंट बघायला भेटते, त्याला आपण लव वेव्ह म्हणतो. ठीक आहे, आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाची आणि गंभीर जे परिस्थिती निर्माण करतात ते असतात सरफेस वेव्ह. ओके, सरफेस वेव्ह जे असतात ते खूपच जास्त भयंकर असतात. बेसिकली पी वेव्ह आणि एस वेव्ह जेव्हा सरफेसवरती येतात, ठीक आहे, तर त्याला आपण सरफेस वेव्ह म्हणतो. परंतु दोन्ही वेव्ह पी आणि एसपेक्षा सरफेस वेव्ह जे असतात ते जास्त नुकसान करणारी वेव्स असतात. ओके, आता आपल्याला एक कन्सेप्ट डिस्कस करायचं, तो म्हणजे शॅडो झोन. ठीक आहे, आता शॅडो झोन काय असते मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देतो. बघा, हे पृथ्वीचा अंतरंग आहे. ठीक आहे, हा झाला आउटर कोर. ठीक आहे, त्याचा अंतर्गत हा इनर कोर झाला. ठीक आहे, आणि त्याच्यावरती आपण एक घेऊन टाकू, हा आपला सरफेस झाला. आता तुम्हाला माहीत आहे की आउटर कोर जो आहे तो काय आहे, लिक्विड आहे. ठीक आहे, आणि इनर कोर जो आहे तो काय आहे, सॉलिड आहे. आता समजा या पॉईंटवरती आपलं कंपनाला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारे त्याची वेव्स जे आहेत ते प्रसारित व्हायला सुरुवात करतात. बरोबर, आता काय होते माहिती आहे का, प्रायमरी वेव्ह जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मीडियममधून पास होते. परंतु जेव्हा ती गॅसेस लिक्विड मीडियममध्ये जाते ना, तेव्हा थोडीशी ती डायव्हर्ट होते आणि इथे यायला सुरुवात करते. बरोबर, इथून थोडीशी डायव्हर्ट होणार आणि इथे येणार. मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो तुमचा झोन दिसतोय ना, हा झोन, ठीक आहे, इथे आपल्याला प्रायमरी वेव्ह जे आहेत ते बघायला भेटत नाही. इथे हा वाला आणि इथे हा वाला. ठीक आहे, या झोनमध्ये काय होतं, आपल्याला प्रायमरी वेव्सचा
अस्तित्व बघायला भेटत नाही. तर या जो झोन असतो त्याला आपण शॅडो झोन म्हणतो. आणि प्रायमरी वेव्हसाठी 105 डिग्री ते 140 डिग्री, ठीक आहे, कधी कधी 145सुद्धा दिलं आहे कुठे कुठे, ठीक आहे. तर 145 डिग्री हे आपल्याला शॅडो झोन बघायला भेटतो प्रायमरी वेव्हसाठी. ओके, का बरं? कारण हा जो लिक्विफाईड जे आउटर कोर आहे तो प्रायमरी वेव्हला थोडंसं डायवर्ट करून टाकतो आणि त्यामुळे हा जो एरिया आहे तिथे आपल्याला ती बघायला भेटत नाही आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, शॅडो झोन म्हणतो. तर प्रायमरी वेव्हसाठी शॅडो झोन किती आहे? 105 डिग्री ते 140 डिग्री. ओके. दुसरी जी वेव्ह असते ते सेकंडरी वेव्ह असतात. आता सेकंडरी वेव्ह काय असते? तर सेकंडरी वेव्ह आपल्याला माहिती आहे की ती लिक्विडमधनं पासच होत नाही, तर फक्त आणि फक्त सॉलिडमधनं पास होते. अर्थातच इथे निर्मिती होणारे जे सेकंडरी वेव्ह आहे ते आपल्याला खालच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बघायला भेटणार नाही, ठीक आहे. खालच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला सेकंडरी वेव्ह बघायला भेटणार नाही. त्यामुळे सेकंडरी वेव्हचा जो शॅडो झोन असतो तो 105 डिग्री ते 105 डिग्रीपर्यंत असतो, ठीक आहे. याचा खालचा अख्खा जो एरिया आहे तिथे आपल्याला कुठेही इथे सेकंडरी वेव्हज जे आहेत ते बघायला भेटणार नाही, ठीक आहे. तर 105 डिग्री इन अपोजिट साईड्स जे असतात ते शॅडो झोन असते. कसलं बरं? तर सेकंडरी वेव्हचा. ओके. तर आय होप तुम्हाला आता शॅडो झोन काय असतं ते सुद्धा क्लिअर झालेलं असेल. आता हा जो एक मॅप आहे याचा अंतर्गत भारतामध्ये जे काही भूकंप प्रवण क्षेत्र आहेत त्यांना आपण डिवाईड केलेलं आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये जे भूकंप प्रवण क्षेत्र आहेत त्यांना 4 भागामध्ये आपण डिवाईड केलेलं आहे. झोन 1 नाही आहे, झोन 1 आधी होतं त्याला आता काढून टाकण्यात आलेलं आहे. तर झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5. ओके. आता झोन 5 जे आहे त्याच्या अंतर्गत खूपच हाय रिस्क झोन असतात ते. ओके. आणि त्याच्या अंतर्गत जी इंटेन्सिटी असते ते 9पेक्षा जास्त असते. ओके. त्यानंतर येतो झोन 4. झोन 4 सुद्धा हाय रिस्क झोन असतो, त्याच्या अंतर्गत इंटेन्सिटी 8ची असते. ओके. आपण बघितलं इंटेन्सिटी आपण मर्कली स्केल यूज करतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. झोन 3 जे असतं त्याच्या अंतर्गत मॉडरेट रिस्क असते आणि इंटेन्सिटी जे असते ते 7 किंवा 7पेक्षा कमी असते. ओके. आणि लो रिस्क झोनमध्ये जे आहे ते 6पेक्षा कमी आपल्याला इंटेन्सिटी बघायला भेटते. आणि महत्त्वाचं म्हणजे 59% एरिया जे आहेत भारताचा तो या सिस्मिक झोनचा अंतर्गत येतो. अर्थातच काय ते भूकंप प्रवण क्षेत्र आहेत. आता तुम्ही कुठे राहताय ते तुम्ही इथून बघू शकता. ओके. चला, तर हे झालं आपण पूर्ण ब्रीफ डिस्कशन अबाउट द अर्थक्वेक, अर्थातच भूकंप. ठीक आहे. चला, पुढे काही न्यूज आहे का बघूया आपण. नेक्स्ट जी न्यूज आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे अल्पचरित्र संशोधन प्रकल्पामुळे उजेडात, विद्यापीठातर्फे 3 दुर्मिळ पुस्तकांचे पुनर्प्रकाशन. ठीक आहे. कुठले ते पुस्तक आहेत ते आपण बघून घेऊ. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांच्या संशोधन प्रकल्पातील संशोधन बापूराव धुंगरगावकर यांना शांताबाई बनकर यांनी 1939मध्ये लिहिलेल्या समाजभूषण कैलासवासी सौ सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे अल्पचरित्र या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मिळाली आहे. ठीक आहे. कुठलं बरं पुस्तक आहे ते? समाजभूषण कैलासवासी सौ सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे अल्पचरित्र. सावित्रीबाई फुले यांचे हे पहिले उपलब्ध चरित्र आहे. इम्पॉर्टंट आहे हां. तसेच बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळ आणि शेतकऱ्यांचा आसोड या आणखी 2 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहेत. कुठले कुठले आहे? समाजभूषण कैलासवासी सौ सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे अल्पचरित्र, त्यानंतर बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळ आणि शेतकऱ्यांचे आसूड. ओके. सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यापीठाच्या मुद्रणालयाने आतापर्यंत 16 पुस्तकांचे पुनर्प्रकाशन केले आहे. या 16 पुस्तकांमध्ये पुणे विद्यापीठाचा इतिहास, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, निजाम पेशवे संबंध 18वे शतक, पोर्तुगीज मराठी संबंध अर्थात पोर्तुगीजांचे दफ्तरातील मराठ्यांचा इतिहास असा पुस्तकांचा समावेश आहे. ओके. हे तर काही इम्पॉर्टंट नाही, पण हे 3 पुस्तकं इम्पॉर्टंट ठेवा. कुठलं बरं? की समाजभूषण कैलासवासी सौ सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे अल्पचरित्र, शेतकऱ्यांच्या आसूड आणि बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळ. ठीक आहे. पुढे बघूया. अच्छा, बिनमौसम बरसात चालू आहे. ठीक आहे. तर त्याच्याविषयी तुम्हाला माहीत असेलच. नॅशनल पॅट डे 11 एप्रिल हा नॅशनल पॅट डे म्हणून साजरा केला जातो. ओके. दिनविशेष जर विचारला तर लक्षात ठेवा, नॅशनल पॅट डे जो आहे तो 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सोमवारी बंद. ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, आपल्यासाठी महत्त्वाचं कौटुंबिक न्यायालय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॅमिली कोर्ट म्हणतो. आता थोडीशी माहिती आपण फॅमिली कोर्टविषयी घेणार आहोत. फॅमिली कोर्टची निर्मिती जी आहे ते फॅमिली कोर्ट ॲक्ट 1984चा अकॉर्डिंग करण्यात आलेली आहे. ओके. वर्ष महत्त्वाचं आहे 1984.
तर फॅमिली कोर्ट ॲक्ट 1984चा अनुसार आपण फॅमिली कोर्टची निर्मिती जी आहे ती केलेली आहे. आपण म्हणजे कोणाला अधिकार आहे फॅमिली कोर्ट निर्माण करण्याचा, तर तो अधिकार जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, अर्थातच राज्य सरकारकडे आहे. ठीक आहे. राज्य शासन जे असतो ते त्या राज्यातील जे हायकोर्ट आहे त्यांचा जोडी विचारविमर्श करतात आणि त्याचा अनुसार फॅमिली कोर्टची निर्मिती केली जाते. फॅमिली कोर्ट मेनली मॅरेजेस आणि फॅमिली अफेअर्स यांच्यावरतीच स्वतःचा निर्णय द्यायचं काम करतो. म्हणजे एखादं जर तक्रार हे मॅरेज अर्थातच लग्न किंवा फॅमिली अफेअर्सशी जर रिलेटेड असेल तरच ते फॅमिली कोर्टमध्ये त्याला आपण सबमिट करू शकतो. ठीक आहे. किंवा फॅमिली कोर्टमध्ये जाऊन त्याच्यावरती आपण निकाल आणू शकतो. फंक्शनिंग काय आहे तर ते ओन रूल फॉलो करतात, म्हणजे नॅचरल जस्टिसची प्रोसेस ते फॉलो करतात. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे कोड ऑफ सिमिलर आपण काय म्हणतो त्याला सिव्हिल कोडची जी काही सिस्टम असते ते त्यांच्यावरती लागू होत नाही. म्हणजे त्याचा अनुसारच चाललं पाहिजे. काही रूल्स असतात सिव्हिल कोर्ट्सचे ते त्यांच्यावरती लागू होत नाही. ते नॅचरल जस्टिसचं जे प्रिन्सिपल आहे ते फॉलो करतात. ठीक आहे. आता याच्या अंतर्गत जे आहे ते कन्सिलिएशनचं प्रिन्सिपल फॉलो केलं जाते. कन्सिलिएशन म्हणजे काय? कन्सिलिएशन म्हणजे वाटाघाटी. ठीक आहे. अग्रीमेंट आणायची दोन पक्षांचा अंतर्गत. ओके. आपल्याला काही कोणाला सजा वगैरे द्यायची नाही आहे. आपण त्यांच्यामध्ये एक वाटाघाटी करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू. कन्सिलिएशन म्हणजे मध्यस्थी एका प्रकारे. ओके. ही जे कोर्ट्स असतात ते लीगल सिस्टमपासून दूर राहायचा प्रयत्न करतात. बघा आता नातेवाईकांचे संबंध आहे किंवा एखादा फॅमिलीमधलं जे काही डिस्प्यूट आहे त्याला आपण मध्यस्थीने सॉल्व करू शकतो. म्हणजे वाटाघाटीने आपण त्याला सॉल्व करू शकतो. कुठल्याही प्रकारे त्याच्या अंतर्गत कायदा लावण्याची गरज नाही आहे असं मानणं आहे हे फॅमिली कोर्ट्स आणि ते याच प्रिन्सिपलवरती वर्क करतात. ठीक आहे. ते सजा बिजा देण्यामागे पडत नाही. ते मध्यस्थी करून देतात दोन पक्षांच्या अंतर्गत. ओके. काही लिगल रिप्रेझेंटेशन करायची तिथे गरज नाही आहे. तुम्हाला लॉयर वगैरे घेऊन जायची सुद्धा गरज नसते. तुम्ही स्वतःचा जो पक्ष आहे तो डायरेक्टली इथे मांडू शकतात. ओके. त्यानंतर एक्सपर्ट्सनी त्यांना तिथे सुद्धा अपॉइंट केलं जाते. ठीक आहे. म्हणजे मध्यस्थी कोण करून देणार? आता तुम्ही आणि मी किंवा तिथे बसून मध्यस्थी करू शकत नाही. मग त्यासाठी एक्सपर्ट्स असतात. तर या एक्सपर्ट्सची इथे अपॉइंटमेंट केली जाते. ठीक आहे. त्यानंतर अपील जी आहे, आता समजा एखादा फॅमिली कोर्ट आहे, फॅमिली कोर्टने त्याचं जजमेंट दिला. ठीक आहे. जजमेंट दिला, तुम्ही सॅटिस्फाय नाही आहेत. मग आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकारसुद्धा आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला. ठीक आहे. मग आपण ज्युडिशियल रिव्ह्यू अधिकाराच्या अंतर्गत जे फॅमिली कोर्टचं जजमेंट आलेलं आहे त्याच्या विरोधात आपण हायकोर्टमध्ये ठीक आहे अपील फाईल करू शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. लक्षात ठेवा. फॅमिली कोर्टचा जे काही निर्णय आला आहे त्याच्या विरोधात आपण हायकोर्टमध्ये जाऊन अपील फाईल करू शकतो. क्लिअर. आता अजून एक गोष्ट होती की जिथे 10 लाखपेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. 10 लाखपेक्षा पॉप्युलेशन जास्त आहे तिथे एक फॅमिली कोर्ट असणे गरजेचं आहे. ठीक आहे. एक फॅमिली कोर्ट असणे गरजेचं आहे. कुठे लिहिलं गेलं आहे तर आपण हे फॅमिली कोर्ट ॲक्ट जो होता त्याचा अंतर्गत ही माहिती दिली गेली आहे. ठीक आहे. तर हे आपण फॅमिली कोर्टविषयी सुद्धा बघितला. हॉटेल्सना कमी दराने वीज पुरवठा निर्णय रद्द. ठीक आहे. आता त्याच्या अंतर्गत तुम्ही मी कायच करू शकत नाही. नेक्स्ट जी न्यूज आहे ते म्हणजे अंशू सोनम टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र. भारताच्या युवा कुस्तीगीर अंशू मलिक आणि सोनम मलिक यांनी एशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा बहुमान पटकावला आहे. हे आता महत्त्वाचं काय माहिती आहे की ते अंशू मलिक आणि सोनम मलिक हे जे दोन नाव आहेत ते कशाशी संबंधित आहेत तर ते कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण आशा करूया की ते टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी गोल्ड जिंकणारच आहे आणि जिंकल्यानंतर लक्षात ठेवण्यापेक्षा आधीपासून लक्षात ठेवा. ठीक आहे की ते कुस्तीपटू आहेत. क्लिअर. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. पेपरची PDF टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.